हाय शुभ सकाळ. आमच्या गावचा दुसरा दिवस. आम्ही दापोलीवरून आता निघतोय खेडला जायला. खेडला जाणार आम्ही. त्यानंतर मयूरच्या गावी एक धबधबा आहे तिकडे जाऊ आणि तिकडनं आलो की मग मयूरचं जे मंदिर आहे त्या मंदिराला भेट देऊ आणि मग तिकडनं दुपारी आपण मुंबईला जाऊ. तर चला थोड्या वेळ आपण इथं निघूया. पॅकिंग चालू आहे. रेनकोट परत घातलेले आहेत सगळ्यांनी. तर बस 5 मिनटं आम्ही इथून निघतो. निघालो की भेटू डायरेक्ट. तर सकाळी दापोलीवरून निघालो तेव्हा पाऊस होता. आता खेडला आलो आम्ही. तर खेडला ऊन पडले तर मस्त. तर आम्ही इथे धबधब्याच्या दिशेने. चला धबधबा बघूया आता खेडमधला. बस आवाज येतो. तर आम्ही निघालो घरातनं. खेड मयूरच्या घरातून निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे धबधब्यावरती. चला खेडमधला धबधबा बघूया. जवळच आहे म्हणून मी हेल्मेट नाही घेतलं आहे. बट ठेवणार कुठं हेल्मेट बाहेर. तर आम्हाला गाड्या रोडच्या बाहेर लावून आम्हाला चांगलं जंगलातनं जायचं आहे. चला आलो आपण. तर मित्रांनो आता आम्ही गेटजवळ पोचलो आहे मंदिराच्या. हे तुम्ही बघू शकता मंदिर. आता इथून आम्ही आतमध्ये जाऊ. आपला मित्र प्रतीक आणि ओमकार आणि मी, हा आमचा विलेपार्लेचा प्रतीक आणि मी. आता आम्ही चाललो आहे. तुम्हाला दाखवतो आता इथून राईटला. तर आपण आता इकडनं आलो आहे. हा एंट्रन्स आहे मंदिराचा पण आणि धबधब्याकडे जायला पण हाच रोड आहे. तसं आपण पुढे जाऊया आता. तर आपण आता आतमध्ये एंटर करतोय. चला आम्ही गाड्या खाली लावल्या. आता मंदिराच्या बॅक साईडून रस्ता आहे वॉटरफॉलकडे जायला. चला आपण थांबूया. खूपच चिखल आहे रे. मयूरच्या गावातले आहे म्हणून मयूर सगळ्या पुढे आहे. बाकी आम्ही असे असे चालले पाठवून. हां तर मंदिराच्या बॅक साईडवर आपण चाललो आहे. आंघोळ नाही केलं त्यामुळे मंदिर आपण पहिले गेलो नाही. धबधबा मस्त आंघोळ करू. गिरजाऊन परत आंघोळ करू आणि फ्रेश होऊन लगेच इकडे येऊ. मंदिर तुम्हाला पूर्ण दाखवतो. मंदिर एवढं भारी ना मित्रांनो. खरंच ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मंदिर मिस करू नका. खरंच एक नंबर आहे. बघा पुढे ब्लॉगमध्ये. चला आणि पायवाट चांगली आहे आणि तेवढातच पाऊस आलेला आहे. तर पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. बघता भाई आतमध्येच आहेत ना. मस्त भिजतो आता. खतरनाक असा पाऊस. त्या धबधब्याकडे चालले म्हणून भिजतो आम्ही. मजा येणार आज खूप. चला आता पाऊस नव्हता. घरातून निघालो ऊन होतं. 15 मिनिटात लगेच वातावरण चेंज झालेलं गावी. आमचे खूप प्लॅन. वाव समोर बघू शकता तुम्ही. प्रचंड धबधबा बघायला भेटेल आपल्या इकडे. तो धबधबा किती मस्त वाटतंय. आता आपण पण जाऊया खाली. आता मंदिराला गेल्या खाली आणि पुढे जाऊन नदीला भेटला. वरती झाले खूप आहे. पाण्याला तो प्रेशर आहे ना पावसामुळे. खरंच खूप छान सुंदर. काय बोलता पाहिजे तुला. खूप मजा येते खरं मित्रांनो. आता आम्ही बघू शकता धबधब्याच्या खाली आले सगळे. आता होता आमचा ग्रुप आहे. याच्या आधी एक ग्रुप होता पण ते गेले. आता आम्ही बहुत 4 जण आहे आणि खूप मजा येते खरं सांगतोय. एक नंबर असा धबधबा आहे हा छोटासा. असं वाटतंय मित्रांनो एक नंबर. खरंच खूप मजा येते. पुढे खोल आहे. आम्ही तिकडे जात नाही आहे. इथपर्यंत ठोपरापर्यंत पाणी. इथपर्यंत आम्ही गेलो पुढं. आता याच्या पुढे बघा आपण जाऊया घरी. फ्रेश होऊन मंदिर बघायला येऊया. चला तर चला आता घरी जायची वेळ आली. चला
तर आपल्याला परत घरी जाऊन फ्रेश होऊन मंदिरामध्ये यायचं आहे आणि त्यानंतर मग घरी गेल्यावर मुंबईला निघायचं. 2 दिवस गावी आपले फटाफट कसे गेले काय समजलं नाही. बाय बाय वॉटरफॉल. सुंदर असा खाली जातो इकडनं आता. आम्ही आंघोळ वगैरे केले. आता मुंबईला पण निघायचे, पण त्या आम्ही मंदिरात जाणार आहे. आमची गाडी तर पॅक केला आम्ही दाखवतो. होता आपली गाडी मुंबईला जायला रेडी आहे. वाटी एक बॅग बांधले, थोडं एक बॅग आहे. गाडी फुल रेडी आहे मुंबईला जायला. आता आपण हलका हलका पाऊस आला आहे, त्यामुळे आम्ही रेनकोट घालायला थांबलो इथं. आता रेनकोट घालून मग मंदिरात जाऊ. तर माझ्या बॅक साईडला मंदिराचा एंट्रन्स आहे, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने मी. होता मग अशा आपण धबधब्यावर गेलो तर इकडनंच गेलो, पण आता मी तुम्हाला मंदिर दाखवल्यानंतर पूर्ण मंदिर दाखवतो. श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई देवस्थान जामगे प्रवेशद्वार. होता त्यावेळी दारामध्ये आतमध्ये असं जातो आपण. तो आपल्याला शिवकालीन खेडेगाव जे आहे ना तसं बघायला भेटतं इथं. तुम्हाला दाखवतो मी. होता असे लाईनीत सगळे आपल्या मावल्यांचे स्टॅच्यू उभे केलेले आहेत राईट साईडला कपड्यांवरती. म्हणजे एकदम मस्त शांत वाटतं एकदम. आणि त्या पाठी इथं मंदिर पाठी आहे बघा. इकडनं आपण आता असं आलो. होता खेळला आला त्या साईडला नक्की येऊन जावा, खूप छान मंदिर आहे. मला दाखवतो पुढे मी. चला पुढे जाऊया आपण. आपले मित्र तिकडे वेट करत आहेत. समोर आपण गाड्या पार्क केल्या. आम्ही इकडनंच मुंबईला निघणार आहे आम्ही लोक. तरी सुंदर असं आहे. खरं पाऊस साथ देत नाही आम्हाला. लोक म्हणते रामदास बाईक कदम नाट्यगृह. आणि समोर बघा शिवसृष्टी, आपल्या महाराजांचं एक स्मारक आहे. त्याच्या आजूबाजूला आपले मावळे आहेत. तर बघू शकता इथं जे नरवीर तानाजी मालुसरे आपले ते वाक्य बोलले होते, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आपण इकडे नंतर जाऊया. पहिला आपल्या मित्र बोलला मंदिरात जाऊ, मग तिकडनं आपण हे सगळं कव्हर करू. ठीक आहे, त्याला पहिला मंदिरात जाऊ आपण. श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई मंदिर. आपण गाडी इकडे पार्क केल्यात त्या साईडला. आपण इकडनं आता मंदिरात जाऊया. चला तर आम्ही आता एंट्री मारते. बघा एंट्रन्स किती मस्त आहे. श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई मंदिर. प्रतीक, मयूर, ओमकार आणि मी प्रतीक. चला आता मी आज जातो. आपला गाडीवर बाहेर आणि एंट्री करूया आपली. चला एंट्रन्स बघा किती मस्त आहेत. खरंच खूप छान मंदिर आहे. आपण आज जाऊयात. आम्ही आता फायनली इथून आज जातो आहे. मला दाखवतो वेळ बघा. आणि पाणी पण किती शुद्ध आहे. आपण जाऊन येऊया, नंतर हे शंकराचं बघूया. पहिला आतमध्ये मंदिरात जाऊया. तुझ्या फोनची गरज दाखव भाऊ, कॅमेराची चार्जिंग संपली. इथं बाहेर चपला काढू, आपण मंदिरात प्रवेश करू. समोर मंदिर आहे, कोटेश्वरी मानाई देवी मंदिर. आता पाया पडला आपण. इथनं पुढे जाऊया. या साईडला नंदी वगैरे पण, नागाची पिंट आहे ते बघूया. एक छोटासा नंदी आहे.
नको आणि खाली नागाची पेंड आहे. इकडनं आपण बाहेर झालं त्या साईडला जिथे शंकराची पिंड आहे, मूर्ती आहे तिकडे बघा. जस्ट मंदिरात पाय पडून झाल्यात तर बाहेर आम्ही ती शंकराची मूर्ती आहे साईडला तुम्हाला दाखवतो पाण्याचा. आणि त्याच्या आधी इथं विहीर आहे, त्या विहिरीत मासे बघा आणि विहिरीतलं पाणी बघा किती स्वच्छ आहे पाहू शकता. मासे पण आहेत विहिरीत. आणि त्यांना आपण आता जाऊया समोर तलाव आहे छोटासा. इकडनं आपण ते करूया आतमध्ये. हे पाय स्लिप होता असते या छोटा तलाव आहे. आणि समोर शंकराची एक मूर्ती आहे, नंदी पण आहे. नंदी त्या साईडने आपण जाऊन बघूया, इकडून दिसणार नाही पण त्या साईडून रस्ता पण नाही झाला आपल्याला. त्या कॉर्नरने आपण दाखवायचा प्रयत्न करू इकडे. हां आहे ना स्लिप होते आणि पोहायची शक्यता आहे. कासव येत नाहीत भाऊ. कासव आहे इकडे होता साईड साईडची मी तुम्हाला दाखवतो. काय नाही काय तर असं ना ते पाठी म्हणते आपण इकडे जाऊन तर इकडनं आपण खिडक्या बिडक्या त्या साईडून बाहेर जाऊ. तर आपण हा तलाव बघितला इकडचा, शंकराची एक मूर्ती इथे. आता इकडनं आपण जाऊन ते कवर करू. हे आपलं मंदिर कवर केलं, हे कवर केलं. आता ते बाहेरचे आहे ते कवर करू आणि आपण इकडून निघू कारण पाऊस येतो. कारण पाऊस पण येते. परत मुंबईला आपल्याला जायचं आहे. वाजले दुपारचं 1:30 वाजलं आहे. पण दुपारचं जेवायचं आहे, मग जेवून मुंबईला निघायचं आहे. चला आपण ते नगराचं कवर करू तिकडं समोरचं आणि तिकडनं आपण लगेच निघू. चला तिकडं बघा एंट्री आहे का नाही बघूया. ते कवर करून निघून. पाऊस बघा ना काय पाऊस आम्हाला साथच देत नाही. जेव्हापासून आलो तेव्हापासून पाऊसच पडतो. समोर आपल्या गाड्या पार्क आहेत तर आपण जागा पडते. तर बघू शकता आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. इथनं आज जाऊन बघूया आपण. चला त्यांना असं नाही आलं तिकडं स्लिपरी आहे जरा असते आलं असतं इकडं. इकडनं पुढे यायचं आपण. खूप छान आहे. मंदिरासमोर असं आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले. खूप छान जपले आहे गावाने आणि खूप छान ठेवलं आहे. इथे पावसामुळे थोडं चिखल आहे, बाकी आतमध्ये एकदम स्वच्छता चांगली आहे. दोन तर साईडला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वैष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव. तर फायनली सगळं फिरून झालं इकडे. आता आम्ही इकडनं निघते सरळ मुंबईच्या दिशेने. चला इकडे खरं तर पाय खूप स्लिपरी होतात. तो होता खूप स्लिपरी इकडे. तुम्ही शेवळ आलात अजून काम पण चालू आहे कसं तरी. आस्ते आस्ते आपण जाऊया. तर फायनली मंदिर पूर्ण कव्हर झालं आपलं. तर आपण निघते मुंबईला जायला. तर बॅक साईडला आपले मित्र रेडी फॉर मुंबई. येस. बॅग आपलं झालं पूर्ण गाडी सेट आहे. तर निघूया आपण इथनं. चला कमेंट कसा आपली गाड्या कशा वाटतात. तर फायनली आता जस्ट मी घरी आलो आहे. रात्रीचे 11 वाजले. दुपारी 2 वाजता आम्ही निघालो होतो. खूप पाऊस होता गावी त्यामुळे आम्ही जास्त कुठे थांबलो नाही आणि मग व्हिडिओ पण नाही बनवलं. त्यामुळे आम्ही फक्त 2 स्टॉप घेतले. एक इंदापूरला थांबलो आणि एक पनवेलला. त्यानंतर एक घरी चाललो.
तर गावी पाऊस असल्यामुळे काही शूट करता आलं नाही मला. जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलं. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूला असलेले बेलायकॉन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.